नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मित्रांनो, कालच मी साताऱ्याची शान आणि समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगड किल्ल्याला भेट दिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गडाचा गौरवशाली इतिहास आणि तिथली निसर्गरम्य ठिकाणे पाहणार आहोत. चला तर मग गडावर प्रवेश करताना सर्वांनी मिळून एकदा प्रभू श्रीरामाचा गजर करूया. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. मित्रांनो, सज्जनगडाचा इतिहास खूप जुना आहे आणि रंजक आहे. 10व्या शतकात शिलाहार राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. तेव्हा याला परळीचा किल्ला किंवा परळीगड म्हटले जायचे. 2 एप्रिल 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून हिंदवी स्वराज्यात आणला. शिवछत्रपतींच्या विनंतीवरून त्यांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी इसवी सन 1676 मध्ये या गडावर राहण्यास आले. संत आणि सज्जन लोकांच्या वास्तव्यामुळेच महाराजांनी या गडाचे नाव सज्जनगड असे ठेवले. गडावर जाताच सर्वात आधी आपले मन प्रसन्न होते, ते इथे होणाऱ्या भजनामुळे आणि रामनामाच्या गजरामुळे. इथे समर्थ रामदास स्वामींचे पावन समाधी मंदिर आहे, जिथे नतमस्तक झाल्यावर एक वेगळी शांतता मिळते. मंदिराच्या अगदी जवळ समर्थांचे शेजघर आहे, जिथे शिवरायांनी समर्थांना दिलेला ऐतिहासिक पलंग आजही जपून ठेवला आहे. समर्थांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर चित्रावळी म्हणजे चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. सज्जनगडावर दुपारच्या वेळी सर्व भक्तांना अतिशय सुंदर तृप्त करणारा महाप्रसाद आणि भोजन दिले जाते. गडावरील ही परंपरा मनाला भुरळ पाडते. समर्थ रामदास स्वामी हे हनुमानाचे परमभक्त होते. त्यामुळे गडावर आपल्याला मारुती रायांची अतिशय सुंदर मंदिरे पाहायला मिळतात. आता आपण आलोय गडाच्या शेवटच्या टोकाला. मित्रांनो, इथून खाली पाहिलं की डोळ्याची पाडणी फिटते. गडाच्या पाठीमागे दिसणारे उडमुडी धरण आणि आजूबाजूचा विस्तीर्ण निसर्ग मनाला वेध लावतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा तर संपूर्ण परिसर धुक्याने आणि हिरवाईने वेढलेला असतो. तर मित्रांनो, इतिहास आणि अध्यात्माचा हा सुंदर मेळ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम,
श्री राम जय राम.